आ हा हा हा, मॉमची साडी आणि मॉमची ज्वेलरी तुझ्यावर किती खुलून दिसते माहितीये का मावशी? है ना मॉम? हो. अगं त्या पाटल्या घाल. अगं ऐक ना मालविका, मला एवढ्या दागिन्यांची सवय नाहीये ग. हो पण आज पार्टी आहे की नाही, बाहेर माझ्या मैत्रिणी येणार आहेत, मग तू मॉमची मैत्रीण म्हणून शोभून दिसायला नकोस का? मॉम तुला चालेल ना मावशीनी तुझं सोनं घातलं तर? हो पण मालविका काय आहे, नलू अनकम्फर्टेबल होतीये तर राहू दे. तुला चालेल ना? हो पण अगं अगं मावशी हट्टीपणा करू नकोस. अगं हे खूप आहे ग. नाही, पटापट रेडी हो आणि ये बाहेर, आणि या दोघी लवकर बाहेर. तायडे, हा कशासाठी करतेस ग तू हे सगळं? असं काय करतेस मॉम? तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, मग तिच्यासाठी मी एवढं तरी करायला नको का? आता मी तुला जेवढं चढवते ना तेवढीच तुझी इज्जत उतरवणार आहे सगळ्यांसमोर. नलू मावशी बघ आता मी काय करते. ऐक ना, मी नाही घालत हे दागिने. बघ तुला कम्फर्टेबल वाटत नाहीये ना, नको घालूस तू. चला 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 चला, कोण कोण खेळणार? शरद अंकल, मॉम, नलू मावशी. थँक्यू. चिन्या, चिन्या खेळेल. चिन्याकडे आहेत पैसे. चिन्याकडे पैसे? हा अगं म्हणजे हा खेळ पैसे लावून खेळायचा असतो. ए चिन्या ये रे इकडे. चिन्या कुठे चालला? ऐक ना चिन्या, ताई, हे तुम्ही दिलेले पैसे जसेच्या तसे बघून घ्या. अरे वेड्या, खेळायला दिलेत पैसे तुला? नाही खेळायचं मला. ओके. नलू मावशी तू खेळ. नाही नको ग बाई, मी जाते आत. माझ्या मैत्रिणींना माझ्या मॉमच्या मैत्रिणीची आणि तिच्या फॅमिलीची ओळख करून द्यायला नको का? अंकल जरा दादांना बोलवून आणता प्लीज. हो हो हो. झाली ग ओळख त्यांची, आधीच झाली आहे ना. अगं ती वरवरची ओळख होती, आता सविस्तर ओळख करून द्यायची. असं काय करतेस? गर्ल्स अटेन्शन प्लीज. सो ही बघा, ही माझ्या मॉमची जीवा भावाची मैत्रीण. यू नो बेस्ट बॉडी टाइप्स. ओय गा आले. अँड ही इज दादा. हे दादा यांचे मिस्टर. खूप मोठा बिझनेस आहे हा यांचा अंबरनाथला. लाखोंची उलाढाल आहे यांची महिन्याची. शेव, चकली, चिवडा, शंकरपाळे असे पदार्थ ढिगाने बनतात त्यांच्या फॅक्टरीमध्ये.
घरगुती म्हणता म्हणता किती मोठ्या स्केलवर नेलात तुम्ही बिझनेस, तुम्ही आणि नलू मावशीने. आणि ऑफकोर्स आपले शरद अंकल आणि आंटी आहेतच मदतीला. मालविका, तुम्ही खेळा, आम्ही बसतो सगळे एका बाजूला, ठीक आहे? मिसेस खानविलकर थांबा, किती घाई आहे तुम्हाला? अख्खी फूड इंडस्ट्री आहे यांची, मोठी फॅक्टरी आहे, शेकडोनी माणसं कामाला आहेत यांच्या. दादा 100-200 असतीलच ना? काय सांगतेस काय मालविका? वाव, अमेझिंग. नाही मालविका, अगं आमचं एवढं असं काही नाही. जास्त आहेत का माणसं? नाही अगं, रोज सकाळी एका हॉटेलमध्ये 2 रुपयाप्रमाणे ना 300 चपात्या देतो आम्ही. आणि आता ओमकारमुळे आम्हाला शेव चिवडा चकलीची ऑर्डर मिळाली. वा, घरीच ना आम्ही शेव चकली चिवडा बनवतो. ऑर्डर आली ना की आम्ही जाऊन देऊन येतो. 500-700 रुपये सुटतात एका ऑर्डर मागे. 500? दुपारी फराळ, सकाळी 300 चपाती. ओ गॉश, तू चपातीवाली आहेस? अख्ख्या अंबरनाथ मध्ये चपातीवाले साळवी म्हणून कुणालाही विचारा, कुणीही सांगेल. तुम्ही या ना आणि विचारा चपातीवाले साळवी कुठे राहतात, आमच्या घरी आणून सोडतील तुम्हाला. चपातीवाले साळवी? नलू मावशी, पण बिझनेस इज बिझनेस. मग तो कुठलाही असो, चपातीचा असो, भाकरीचा असो, कुठलाही असो. आणि आता नवऱ्याची नोकरी गेल्यावर काय करणार बिचारी? नलूला काय एकच ताप आहे? सॉरी नलू मावशी, त्यात मुलगी ही अशी, लग्न जमत नाहीये बिचारीच. मुलं नकार देतायत. बरं, होकार देणारी मुलं भरपूर हुंडा मागतायत. पै जमवावी लागणारच ना तिला. आणि त्या पैसाठी चपात्या नाही बाजणार तर काय करणार बिचारी? काय करणार? मग ही अशी भरजरी साडी परवडते? हो ना. एक मिनिट. साडी अशी ठेवायची असते नलू मावशी. साडी माझ्या मॉमची आहे. आता घरी पार्टी आहे एवढी मोठी, तुम्ही येणार म्हणून हट्टाने मागून घेतली माझ्याकडून. है की नाही? यांची तर पूर्ण जिंदगी सुधारी. अगं राहू दे पद. चटुस्वी, त्याच्यासाठी मा चलविकाला मा चंबवता चजपली. मालविकाला थांबव. चैतन्य चकाना चटून वाचवते. वाईट नका वाटून घेऊ. चग म चयका चरू का. चला मत चदत मत चराक. तुला मदत काय करू? संजय म चयका. चौन जा चथे ती चसाबत. चत्यांच्या पत चटला क्या चत हा चौनला चघाव. जाऊन तिथे बसा. पत्त्यांच्या कॅटला हात लावून बघा. शकुला असं का सांगतेय स्वीटू? स्वीटूच्या डोक्यात नक्की काय शिजतंय? अगं, तुम्हाला भूक लागली असेल इथे मांडून ठेवलंय सगळं, घ्या ना प्लीज. घ्या, छान नलूनी केलंय. बघू का कॅट कुठला नवीन आणलाय काय? अरे वा. मी खेळू का तुमच्या बरोबर पत्ते आज? खेळा ना, खेळा. मजा येईल जरा, खूप वर्षांनी. थांबा मावशी, काय करताय?
अगं पत्ते पत्ते खेळतेय. अहो तिन्ही सांजेला पत्त्यांना हात लावायचा नसतो, अशुभ असतं ते. हो का? अगं बाई, मला नव्हतं माहिती, माझ्या लक्षातच नाही आलं, सॉरी. तिन्ही सांजेला पत्ते खेळले तर घरातली लक्ष्मी जायला नको. बिझनेसचं नुकसान नको व्हायला ना. काय बडबडतीयस तू? ह्या असल्या ऑर्थोडॉक्स विचारांना आमच्या घरात जागा नाहीये. मिसेस खानविलकर माहितीये ना तुम्हाला? नाही, जागा नसली तरी सत्य बदलत नाही ना ताडे. मालविका. हा, हे नाव कसं जपतेस तू, तशी रीत पण जपायला पाहिजे, ना तर सगळं. हो ना, घरात लक्ष्मी यायच्या वेळी असले खेळ खेळू नयेत. शट अप स्वीटू. मी हे असले खेळ नेहमी खेळते, तरीही लक्ष्मी माझ्या घरात येण्यापासून कधीच थांबली नाही. मला बिझनेस मध्ये आजवर नुकसान झालेलं नाही. एक्झॅक्टली, पटतंय मला. अगं काही गोष्टी लग्न झाल्यावर पाळावं लागतात. तुझं लग्न झालेलं नाहीये ना, मग तुला नाही कळणार. हॅलो, काय? ओ माय गॉड, काम डाऊन. तू स्ट्रेस घेऊ नकोस डार्लिंग, प्लीज. काय झालं? माझ्या नवऱ्याचा कॉल होता. आमची खूप मोठी डील फिसकटलीये, मोठं नुकसान झालंय. कम ऑन, एवढा मोठं सॉलिटेअर घालून फिरतेस तू, एक डील फिसकटली तर काय फरक पडतो? अगं पण तो खोटा आहे, रिअल नाहीये. तिन्ही सांजेला पत्ते खेळलं की असं काहीतरी होतं. या सवयीमुळे झालेलं नुकसान ना कधी कधी आपल्याला नंतर लक्षात येतो. 2 महिन्यांपूर्वी आमची मॉरिशस ट्रिप कॅन्सल झाली. ती तू कॅन्सल केली होतीस तुझ्या पप्पीला बरं नव्हतं म्हणून. लास्ट इयर आम्हाला सुद्धा आमचा एक बंगला बिझनेस साठी विकावा लागला होता. बिझनेस एक्सपान्शन साठी विकावा लागला होता डार्लिंग. आणि 4-5 बंगले तुझ्याकडे, एक विकला तर काय झालं? नो मालविका, आय थिंक स्वीटू इज राईट. मी जेव्हापासून पत्ते खेळायला लागले ना, तेव्हापासून आम्हाला खूप नुकसान झालंय. आमचे लँड डील्स कॅन्सल होत आहेत. आय हेट कार्ड्स. स्वीटू मध्ये मध्ये बोलून आमची पार्टी स्पॉइल का केलीस? आणि मग तू हिच्या असल्या बोलण्यावर काय विश्वास ठेवतेस? तुझ्यामुळे स्वीटू, तुझ्यामुळे माझ्या मैत्रिणींच्या डोळ्यात पाणी रडतायत त्या. ऐका ऐका ऐका, तुम्ही रडू नका अजिबात. जिथे प्रॉब्लेम आहे ना तिथे सोल्युशन पण आहे. यावरही माझ्याकडे एक उपाय आहे. उपाय काय? उपाय सांग आम्हाला प्लीज. अगं सांग ना. आलेच. हे सोल्युशन आहे का? हो, बाईंनी आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना केली, चांगले आशीर्वाद घेतले की त्याचं फळ तिला आणि तिच्या नवऱ्याला मिळतच. सवाष्णीकडून हळदी कुंकू लावून घेणं, वाण घेणं यातही वेगळा मान असतो. आपल्या सगळ्या ट्रॅडिशन्स आहेत ना, त्या निरर्थक नाही आहेत. सगळ्याला ना असा शास्त्रीय आधार आहे, सायंटिफिक बेस. तुम्हाला घ्यायचंय का वाण? हो घ्यायचंय ना. हो. मावशी द्या ना. माझा या सगळ्यावर विश्वास नाहीये. अगं मालविका, पण हे सगळं खूप पॉझिटिव्ह आहे. बट दिस इज. हो मला घ्यायचंय वाण. वाण म्हणा. येस वाण. बसा बसा तुम्ही. बसा इथे बसा, एकत्र बसा. हा, हळदी कुंकू लावणार आम्ही तुम्हाला. वाव, थँक्यू.
आता तुम्ही ह्या तिघींनाही नमस्कार करा. ह्या मोठ्या आहेत ना, वयानेही आणि मानानंही. मावशी, छान झाला ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम? हो, अगदी छान. पण तुमचा पत्त्यांचा डाव पत्त्याच्या बगल्याप्रमाणे कोसळला ग. नो आंटी, दॅट्स ओके. पण खूप मजा आली, मस्त झाला प्रोग्राम. हो आंटी, आता आम्ही निघतो. ओके, पुन्हा भेटूया. नक्की या, पुन्हा एकदा या. बाय. घेऊन जा तुमचं. मी हिला सांभाळण्यापेक्षा हीच सांभाळेल मला आणि या घराला. आता तर मला हीच सून पाहिजे. 2 दिवस खूप छान गेले इथे. छान राहा बाळा. शकू मावशीला त्रास देऊ नको. हे स्वीटू, अशी काय रडतेस? माहेरची माणसं सासरी सोडून चालल्यासारखी. नाही रडते मी. नाही रडतेस तू? असं चेहरा पाडून का उभी आहेस? गावी चाललोय का मी? बरे नलू, सोबत 2 मिनिटं थांबा. स्वीटू, ये ना. समज तुम्ही खूप करताय. तू ताई म्हणतेस ना, मत घ्यायचं. भाऊजी, ही आमची हेल्थ प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे पावडर आहे, दुधात मिसळून घ्यायचं. चिन्याला आवडेल आणि तुम्ही सुद्धा घ्या. तब्येतीला खूप छान आहे. खूप करताय तुम्ही. आता खरं म्हणजे खरंच खूप संकोच वाटतोय आम्हाला. तुम्ही असं औपचारिक बोलणार आहात का? तुमच्या बायकोची मी घट्ट मैत्रीण आहे. पुन्हा असं बोललात ना, मी चिडणार आहे तुमच्यावर. चला निघूया. चला. अरे हे काय मावशी, दादा कुठे निघालात बॅग घेऊन? ओम, आता पुन्हा थांबू नकोस. आम्हाला घरी खूप कामं पडली. ओके, मी काही म्हंटल का? स्वीटू, जरा इकडे बाळा. नको राहू दे. हे ठेव खर्च. कशाला? दादा मला पण. दादा राहू दे, मी मस्करी केली. खाऊसाठी मागतोयस ना? नाही कसं म्हणणार? नाही, खरंच राहू दे दादा. ही नोट ना मला माझ्या सासऱ्याने दिली होती. नलूला बघायला गेलो होतो ना, तेव्हापासून ही माझ्याकडे आहे. इतकी वर्ष जपून ठेवलीत तुम्ही? हो तर. याची किंमत ना यावर लिहिलेल्या आकड्यांपेक्षा कैक पट आहे. नलूचे बाबा ना खूप साधे होते. सरकारी नोकरीत होते. गव्हर्नरनी त्यांच्या कामावर खुश होऊन त्यांना ही नोट दिली होती. ही आता तू ठेव. थँक्यू दादा. मी नोट जपून ठेवेन. ए स्वीटू, अगं डोळ्यातलं पाणी थांबत नाही ह्याच्या. तुला जायचंय का आई बरोबर 4 दिवस? खरंच जाऊ? हो. पण मालविका ताई. ती ताई आहे तर मी तिची आई आहे. मी सांगते ना तुला, तू जा बिंदास. आई
अगं तू सगळ्यांना काय जा म्हणतेस? हा, अचानक याला कोणी जाऊ नये असं का वाटतं? नको जाऊ दे, मी नाही जाणार, काम आहे. हा काम आहेत ना, खूप काम आहेत. हो हो, काम महत्वाचं. स्वतःची पायरी सांभाळून राहा, कोणाच्याही नजरेस येणार नाहीस, मध्ये येणार नाहीस, असा वावर असला पाहिजे हा तुझा. आणि शकुला धरून राहा. सांभाळ माझ्या स्वीटू. हो ग.